आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचारादरम्यान झालेल्या रुग्णाच्या मृत्यू प्रकरणी संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गजानंद लिंबोरे यांनी आक्रमक भूमिका घेत दोषी डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, प्रधान सचिव आणि ठाणे जिल्हाधिकारी यांना ईमेलद्वारे अधिकृत तक्रार पाठवत प्रशासनाला जाब विचारला आहे। रुग्णालयातील हलगर्जीपणामुळे संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची गंभीर आरोप लिंबोरे यांनी केला आहे। मृत्यूनंतर रुग्णालयात निर्माण झालेला तणाव आणि तोडाफोडीच्या घटनांमागे डॉक्टरांचा अक्षम्य निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचं त्यांनी नमूद केलंय। केवळ तोडफोडीवर कारवाई करून चालणार नाही, तर उपचारात कसूर करणाऱ्या डॉक्टरांवरही कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी गजानंद लिंबोरे यांनी आपल्या निवेदनात संबंधित डॉक्टरवर भारतीय दंड संहितेच्या कलम 304 अंतर्गत तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर संदेश देणे आवश्यक आहे, असं त्यांनी म्हटले आहे। डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याची मागणी, उपचारात गंभीर निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांचे वैद्यकीय परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे अशी ही मागणी त्यांनी केली आहे। तसेच मुख्यमंत्री कार्यालय आणि आरोग्य सेवा संचालनालय यांच्या माध्यमातून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची विशेष मागणी करण्यात आली आहे। रुग्णालयातील अनागोंदीवर संताप, रुग्णालयातील औषधाचा तुटवडा, अपुरी वैद्यकीय सुविधा आणि प्रशासकीय गलथानपणामुळे रुग्णांना गंभीर समस्यांना सामोरे जावं लागत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। या संपूर्ण प्रकाराची जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलली नाही तर संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही गजानंद लिंबोरे यांनी दिलाय। 6 तारखेला सायंकाळी 9 वाजता माझे मोठे बंधू यांची तब्येत खालावली होती। त्यावेळेला माझ्या वहिनीचा मला फोन आला आणि आम्ही ताबडतोब सेंट्रल हॉस्पिटलला त्यांना घेऊन गेलो, परंतु त्या ठिकाणी अक्षरशः अर्धा तास त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नव्हते। ते बघून समाजसेवक मयूर लहाने सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी मयूर लहान यांनी तत्काळ महापौरांना फोन केला आणि त्यांनी त्यांना बोलून घेतलं की हा डॉक्टरांचा निष्काळजीपणा, परंतु त्या ठिकाणी डॉक्टरांनी रुग्णाला कम से कम चेक केलंच नाही। त्या ठिकाणी सिस्टर होत्या, त्यांनी चेक केलं, ऑक्सिजन आणि त्यांची जी BP होती ती खालावली होती आणि ती मेंटेनन्स डॉक्टरांना कुठेही करता आले नाही, असा हा डॉक्टरांचा निष्काळजीपणा। परंतु डॉक्टर एवढे घमंडी होते की ती पांडे म्हणून डॉक्टर मॅडम होती, त्यांना महापौरांना का बोलवलं म्हणून त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी डॉक्टरांनी अक्षरशः रुग्णाकडं दुर्लक्ष केलं। त्यांनी एक छोटंसं IB म्हणून ग्लुकोज दिला आणि इंजेक्शन दिले होते आणि त्याच्यानंतर पेशंट थोडा स्थिर झाला आणि म्हणून आम्ही घरी आलो। माझी आई आणि आम्ही घरी आलो, परंतु माझी वहिनी आणि त्यांची मुलं तिथं रातभर थांबले होते। मी त्यांना सांगितलं की मॅडम मी घरी जातोय, रात बसून जे काही होईल त्याची जरा काळजी घ्या आणि बाकी सकाळी काय रिपोर्ट येतील ते आपण उद्या बघूयात। परंतु त्या डॉक्टरांना राग आला आणि तुम्ही मोठमोठ्या लोकांना बोलून आमचं काय वाकडं करणार अशी खुली धमकी देऊन त्यांनी आज ह्या रुग्णाचा खूनच केलेला आहे असं मी समजतो। आणि त्यांची चुकी लपवण्यासाठी त्यांनी डॉक्टरांनी जो संप केला आणि रुग्णांवरच ते आज गुन्हा दाखल करण्याचा जो प्रयत्न करतात, मी त्याचा माझ्या परिवाराच्या वतीनं व माझी सामाजिक संस्था संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो। आणि जे बनसोडे साहेबांनी जे काही गुन्हे लावले त्याचे काही त्यांनी पुरावे दाखवले आहेत का? त्यांचे लस खराब झाले, हे झाले, काहीच निष्पन्न झाले। फक्त डॉक्टरने हे सांगितलं की त्यांचा BP लो झालेला आहे, तुम्ही काही घाबरू नका, तुमचा पेशंट ठीक होईल। हे सांगल्यानंतर आम्ही पूर्ण परिवार घरी आलो आणि त्यांची सकाळी आम्ही जाऊन ट्रीटमेंट बघणारच होतो, परंतु तेवढ्या राग अनावरच 1-2 तासात पेशंट दगावतो याचा राग येऊन त्यांचा परिवार अक्षरशः एक चांगला आपला वडील कसं काय जातो याच्या रागातनं त्यांनी ती तोडफोड केली। पण त्या तोडफोडीचं समर्थन आम्ही कोणीही केलेलं नाही आहे, परंतु
सरकारला आणि ज्या काही प्रशासन आपले बनसोडे साहेबांसाठी आम्ही स्वतः काम केलेलं, त्यांचं निलंबन केलं होतं, त्यांच्यासाठी स्वतः आम्ही ईमेल दिलेले आहेत, त्यांच्यासाठी काम केलं असताना परंतु त्यांनी जर अशा चुकीची बाजू, चुकीच्या डॉक्टरांचं जर ते समर्थन करत असतील तर मी बनसोडे साहेब, आपण एक खूप चांगले जबाबदार व्यक्ती, आपण असं चुकीचं वागू नये. आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आपण अशा जबाबदार पदावरती, आपल्या जबाबदारीवरती पूर्ण हॉस्पिटल आहे आणि आपण बेजबाबदार जर वागत असाल तर आम्हालाही पुढचे कायदेशीर पावलं उचलावी लागतील. मी आपणास माझ्या सामाजिक संस्थेच्या वतीनं विनंती करतो की गोरगरिबांवरती जर तुम्ही गुन्हे दाखल करत असाल तर ह्या मुजोर डॉक्टरांवरती देखील कठोर कारवाई झालीच पाहिजे. एवढीच मी ह्या शहराच्या प्रथम नागरिक, महापौर व जिल्हाधिकारी आणि आमचे बनसोडे साहेब जिल्हा चिकित्सक यांना विनंती करतो. नाहीतर पुढे लवकरच आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते, उल्हासनगरमध्ये मला सर्वांचे कॉल आलेले आहेत, सर्व समाज बांधवांचे फोन आलेले आहेत. याच्यावरती कठोर निदर्शन व कठोर कारवाई व्यक्त होत आहेत लोकांकडनं. तर त्याला समोर जाण्याऐवजी हे आपण जे काही लवकरात लवकर आहे त्या मॅडमवरती कारवाई करावी आणि गोरगरिबांवरचे गुन्हे मागे घ्यावे, एवढे आम्ही आपणास विनंती करतो. धन्यवाद. माझ्या नवऱ्याचं नाव भगवान उत्तम लिंबोरे. मी त्यांची मिसेस आशा भगवान लिंबोरे. मी माझ्या नवऱ्याला 3 तारखेला हॉस्पिटलला घेऊन गेलेली. त्यांनी माझ्या नवऱ्याला थोडं बघितलेलं आणि नंतर बोले तुमचं बीपी ते चेक केलेलं आणि त्याच्यानंतर बोले तुमचं पेशंट नॉर्मल आहे, आम्ही दवा मेडिसिन लिहून देतो, तुमचं पेशंट ठीक होऊन जाईल. मी त्यांच्या बोलण्यावर माझ्या मिस्टरला घरी घेऊन आली. त्याच्यानंतर त्यांची तब्येत थोडी बीपी लो कमी झाली. त्याच्यानंतर मी हॉस्पिटलला घेऊन गेले. हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर त्यांनी फक्त ग्लुकोज लावलं माझ्या नवऱ्याला. तिथं ना गोळी दिली, ना मेडिसिन दिलं, ना काही दिलं नाही. तिथं एकदम गरम होत होतं म्हणून दुसऱ्या वार्डमध्ये शिफ्ट केलेलं त्यांना. तिथं फक्त ग्लुकोज लावलं. तर नंतर मी म्हणलं मॅडम त्यांना ना पाणी प्यायचंय आणि त्यांना खायला ज्यूस मागताय, म्हणलं प्यायला मी देऊ का? तर डॉक्टर बोलले त्यांना ग्लुकोज लावलेला असं काही देऊ शकत नाही. मला मॅडम ते एवढं तळमळ करताय, तुम्ही थोडं त्यांना औषध काय गोळी द्या. तर तिथे मी 2 घंट्यापासून डॉक्टरला शोधत होती, एक पण डॉक्टर तिथं नव्हती. मी एवढी रडत फिरत होती, तिकडे एक डॉक्टर नव्हती तिथं. आणि सगळं निष्काळजीपणामुळे माझा नवरा गेलाय. आता याची भरपाई मला त्यांनीच द्यावा. तुम्ही डॉक्टरांना मारलं असं तुमच्या आरोप आहे त्या ठिकाणी? मी डॉक्टरला काहीच केलं नाही, कारण की ते एवढे निष्काळजीपणाने माझा नवरा माझ्या समोर तरफडून मेलेला. मला तर राग येणारच ना, तर मी राग कशावर काढणार? डॉक्टरला तर मी मारण्यासाठी एवढी मर्यादा पार नाही केली, मी फक्त तोडफोड केली आहे. मला स्वतः कास लागले, कारण की माझा नवरा तर गेलाय, पण याच्यानंतर दुसरे पेशंट पण त्यांची ट्रीटमेंट चांगलं व्हावं. तुमच्या पतीचे लंग्स त्याच्यानंतर ते खूप किडन्या याचे डॅमेज झाले असं कधीच नाही. सगळं असं डॅमेज व्हायला एवढे सिरियसच नव्हते देत. आम्हाला ते येळ यावं त्यांचं सगळं चेक करण्यासाठी. आम्हाला माहित असतं ना सर, ती जास्तच तब्येत त्यांची सिरियस असते तर आम्हाला माहित असतं ना, आम्ही केलंच असतं ना ते. पण त्यांची तब्येत एवढी कधी सिरियस झालीच नाही आणि फर्स्ट टाइमच झालंय असं. तुम्ही महापुराला घेऊन त्या ठिकाणी गेले म्हणून तुमच्या राजवीर करणार? हा, महापुराला आम्ही घेऊन गेलो. मला ती डॉक्टर स्वतः बोलले तुम्ही महापूरला असं मोठ्या लोकांना घेऊन येणार तर तुमचं पेशंटचं काय काळजी होणार का? तर मी बोललो मॅडम तुम्ही मला प्रश्न का विचारताय? आता ते आमच्या तिथला महापूर प्रोस आहे तर ते येणारच ना म्हणलं, अशा दुखा सुखाला तर येणारच म्हणलं. आणि अशा पण त्या धावत येतात म्हणलं प्रत्येक सुखा दुखामध्ये, त्यांचं कामच तिथे येणारच ना म्हणलं. ती मला डॉक्टर अशी पण बोलले. त्या डॉक्टरला एक घंटा मी डॉक्टरला बघितलं, एक पण डॉक्टर नव्हती तिथं, फक्त एक नर्स होती. ग्लुकोज चालतंय का? 2-3 मिनिटाला एक थेंब पडत होता. कसं पेशंट नॉर्मल होईल? एक ग्लुकोज सकाळपर्यंत चालवतात ते. मी 3 घंट्यापासून बघत होते, एक पण डॉक्टर तिथं नव्हता. आणि जेव्हा मी तोडफोड केली आहे तेव्हा कसे डॉक्टर जमा झाले? मेल्यानंतर जमा होते, त्याच्यात काय उपयोग आहे? माझा नवरा जिंदा होता तेव्हा एक डॉक्टर का नाही आला? मला मला माझी भरपाई पाहिजे. माझा कमवणारा नवरा गेलाय, माझे 3 मुलं मी कसे सांभाळणार? मला याचा न्याय पाहिजे. संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा. आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी.